संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलेले। अर्थखातं फडणवीसांकडे ठेवण्यात राज्याचं शहाणपणे असं म्हणत त्यांनी अर्थखातं सांभाळेल असा एकही सक्षम नेता सध्या दिसत नसल्याचंही म्हटलेलं आहे। हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहे, कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं। या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे। हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी जे आताचं राजकारण पाहतोय, राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणता येईल नाही ओव्हरऑल राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण आहे, सगळ्यांचं शहाणपण आहे। तर तुम्ही पाहिलं यावेळेस अर्थ खात्यावरनं राऊतांनी हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी जोडले गेलेले आहेत। अमोलजी, आपण राऊतांचं वक्तव्य ऐकलं, त्यांनी म्हटलं की फडणवीसांकडे अर्थ खातं ठेवण्यातच शहाणपणे, याचा अर्थ राष्ट्रवादीला त्यांनी कुठेतरी दुय्यम स्थान दिले असं आपल्याला वाटतं का? त्यांच्या देण्याने राष्ट्रवादी काही दुय्यम स्थानावर जात नाही। मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारवड आणि लोकनेते अजितदादा हे उत्तम कार्यक्षम अर्थमंत्री होते। संजय राऊत साहेबांना माहित असेल की उद्धव साहेब महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करत असताना ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार ज्या वेळेस संकटात आलं त्यावेळेस खंबीरपणे अजितदादा तिथे अर्थमंत्री म्हणून काम करत होते। हे स्वतः उद्धव साहेबांनी त्यांच्या संवेदनपर भाषणामध्ये सुद्धा दादांच्या नंतर बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की राष्ट्रवादीकडे सक्षमतेनं अर्थ खातं सांभाळणारे लोक आहेत। आज अजितदादा जरी नसले तर सुनेत्रावदींना तुम्ही काय कमजोर समजता काय? इतका पक्ष मोठा चालवत असताना त्यांना अर्थ खातं चालवण्याची काही त्यांची कुवत नाही असं म्हणायचं आहे का? या महाराष्ट्राचा इतिहास आहे की जिजाऊ सावित्रीच्या लेकींनी महाराष्ट्र सांभाळलाय। म्हणून सुनेत्रा वहिनींच्या कार्यक्षमतेबद्दल जर राऊत साहेबांना शंका असेल तर मला असं वाटते तो त्यांच्या बुद्धीचा खोटेपणा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिलीप वळसे पाटलांसारखे सुद्धा कार्यक्षम अर्थमंत्री ज्यांनी महाराष्ट्राचा कार्यभार अनेक वेळा सांभाळला, अनेक वेळा अर्थसंकल्प मांडला, अशी लोक सुद्धा आहेत। त्याच्यामुळे त्यांनी आमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये। राहिला प्रश्न, त्यांनी म्हटलं देवेंद्रजी कार्यक्षम उपमुख्य अर्थमंत्री आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। पण आता तुर्तास एवढं सांगतो, अर्थ खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार होता, आजही आहे आणि मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पार्टी तो शब्द पाळेल आणि अत्यंत सक्षमतेनं संजय राऊत साहेबांना साजेसं वाटेल, महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने पुढे नेता येईल असं अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांभाळायला तयार आहे। त्यांनी आग लावे, धंदे बंद करावे आणि आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने जरी ते बोलले असतील, तोंडसुख घेतलं असेल तर त्याचा काही फारसा फरक पडत नाही। मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि सुनेत्रा वहिनी सुद्धा सक्षम आहेत। जी, धन्यवाद मिटकरी जी, आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।